काय करणार गरीब माणूस असं कुठेतरी पण तू काय घेतो? आता जे आवडेल ते घेऊ. आव्हाना अजून परत दुसरा पण सामान आणलेलं आहे. नको पण गाडी टाकायला लावलेला आहे. एवढा विकार आलाय ना माझ्या हातऱ्या फासफूस करायला लागलेलं लय विकार लागलेले. तरी जाताना गाडी फिरवली त्यांनी ती वडाला गाव आहे व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हा मशाली खुशाल झालते तुम्ही बघू शकता. 24 तास. तर भावांनो कशा आहात? बरे आहेत ना? बरेच राहा. कारण की माझे ब्लॉग पण बघा. कारण की मी आता चाललेलं आहे बाहेर चाललेलं आहे. तुम्हाला समजेल तुम्ही जाईन तिथे तुम्हाला समजेलच कुठे चाललेलं आहे. तर इथे मी आई बघा दिदी आहे, शनिवारशी आहे, मणिवारशी आहे, रामा इकडे बघ. रामा पण आम्हा तिकडे गाडी चालवत आहे. तर आम्ही आंबाडीला पोचलेलो आहे. ट्रॉफिक पण लागलेलीच आहे आंबाडीला आता. तर भावांनी तर गाडीत बसून मला आला कंटाळा. आता आम्ही पोचलेलो ठाण्याला. तर मी बारीक आहे मला इकडे एकदम मागं पाठवलेलं बारीक आहे बसले त्याच्यात बारीक आहे मग तशी मोठी इथे बारीक आहे मागं पाठवलेले कसं बसलं इथे मस्त झोपून घेतो काही एक नाही का दोन नाही कसं आहे का नाही जरा बरं वाटतं मस्त जरा झोपतो मी. सकाळी 6 वाजता उठलोय एवढे लवकर ना. रात्री जायचा झोप पण नव्हतं लागले 2 वाजता झोपलोय. तुम्हाला काय सांगते लय बेकार झोप आली मला. थांबा जरा झोपतो ना मग तुमच्याशी भेटतो. मुंबईला आलेले इथे बादशाह फालुदा स्टोर असे जागे आलेले पण इथं फेमसच आहे. फालुदा स्पेशल फेमस आहे. तर मी आलो प्राईस बघायला आलो तर प्राईस कुठलीच बघा 100च्या खालतीच नाही. जेवढ्या बघाल तेवढी 100च्या वरच आहे. 100च्या खालती एक पण नाही. पुरुषला असतो तर 100 जणी आम्ही 5 जणही खाल्ला मग. तर ही दिदी हिने स्ट्रॉबेरी फालुदा मावशीनी पण नाही मावशीनी पण स्ट्रॉबेरी फालुदा ऑर्डर केलेले. आम्ही चॉकलेट फ्लेवरला ऑर्डर केलेले. तर भावांना आम्ही इकडे आलेले आहे. टी शर्ट घेतलेलं आहे. तर राम मामा इथे काय काय घ्यायला लागलेलं आहे. पण तू काय घेतो? आता जे आवडेल ते घेऊ. फुटेगा राम मामाने घेतलेलं आहे. होय होय. आता जरा सामान खूपच जास्त झालं आहे म्हणून अजून खरेदी करायची. आता तर 3च वाजलेले आहेत अजून खरेदी करायची आहे. तरी आम्ही बघा पिशव्या आहेत. तर मी ना पन्यामा जो आहे मी ना पन्यामामध्ये परत गाडी ठेवायला झालं परत शॉपिंग काय काय खरेदी करू. सामान ठेवायला आलो पण इथं गाडीच भेटत नव्हती. आत्ता कशी तरी गाडी भेटली 5-10 मिनिटानंतर गाडी भेटली. एवढा लांब चालू झालो ना म्हणजे बेकार झालो नाही इथे गाडी. तर बाबा आता ते सामान तिथं ठेवलं आहे ना. आता मावशी आहे तिला बॅग घ्यायला लावलेली पानी लगने की वजह से क्या मटेरियल बहुत से खराब होता है सिलाई छूटता है. ही बघा ही बॅग घ्यायला लावलेली. अशी बॅग उडली बघली का नाही? आवडली घे ना मग. इसके अंदर आपको डबल फैसिलिटी मिलती है. नॉट भी मिलता है और चेन वगैरह भी मिलती है. काय प्राईस आहे याची? ही वाढणार किती? खाली चेन है अशामधून बॅग आहे. ये कितना है इसका? 1500 इससे बड़ा 1700. नहीं ये कितने ये है? लीटर बोल रहे हो? हाँ 55 है. 55 लीटर. 55 और 80 आता है. 2 साइज आता है. वो चोर साइज है. ही वाली जी बॅग आहे ना ही वाली जी बॅग आहे ती मावशीला आवडली. प्राईस नाही. इसके अंदर आपको स्ट्रैप भी मिलता है. कभी आप अपने कपड़े रखोगे ना तो स्ट्रैप आता है तो पकड़ के रखेगा. इसमें आपको लॉकिंग सिस्टम है. कभी कुछ वैल्यूएबल्स कैरी किए तो लॉक कर सकते हो. ये अंदर चला जाएगा. इधर एक एक्स्ट्रा लॉकिंग. बेल्ट वगैरह पे आप 30 किलो सामान डालो फटेगा नहीं. और हैवी ड्यूटी पैडिंग है. जूता चप्पल रखने के लिए तो साइड से पूरा पकड़ेगा. कलर चाहिए कलर भी होएगा तो मिल जाएगा. क्वालिटी अच्छा है. इथे ते मासे आहेत. मला तर जिवंत आहेत मला काय माहिती समजत पण नाही. बघा बघा कसं मासे आहेत नाही जिवंत आहेत. बघा कसं मासे आहेत बघा नाही बघा इथे बॅगांचे बघा. ही वाली जी बॅग आहे ना ही वाली मावशीने घेतलेली बघा. ही वाली बॅग मावशीने घेतलेली मस्त. माझे पाय दुखायला लागले. दीदी तिथं बाहेर बसलेली तिथं दीदी बसलेली आहे.
फॅनच्या खाली हे बघा, फॅनच्या खाली मस्तपैकी बसलेले आहे. तर बाबांना अजून परत दुसरा पण सामान आणलेलं आहे. नको पण आता गाडी टाकायला लावलेलं आहे. एवढा बेकार झाला आहे ना, माझ्या हातऱ्या फासफूस करायला लागलेलं, लय बेकार लागलेलं आहे. मी तर डायरेक्ट इथं बसून घेतलेलं आहे. एवढा बेकार झाला आहे ना, लय बेकार आल्या, हातऱ्या फासफूस करायला लागलेलं आहे. अशी ही मावशीनी बॅग घेतलेली आहे. इवन बेकार झाला आहे, पाय दुखायला लागलं मला इथं मी बसून घेतलं आहे. लय बेकार वाटला नाही तिथे बस टॅक्सीच भेटत नाही, लय बेकार. आम्ही मावशी आहेत ना, ते दुसरी टॅक्सीमध्ये गेलेले, आम्ही दुसरी टॅक्सी बघत आहे. तर आता ती मावशी दिदी होती ती ते गाडीत गेलेले आहेत. मी पन्यामा रामामा हे गाडीत आलेले आहेत. दुसरी टॅक्सी गेलेली आहे ना, आता आलेली या कोपऱ्यावर मी रामामा पन्यामा पोचलेले आहेत. नाही अजून आले, ही अजून आलेली नाही. आम्ही शॉर्टकट मारलेले ना, पहिलं लवकर आलो. ते अजून आलेले नाही, आमचं उलट अगोदर बसले. आपण तुला खरेदी करायची आहे ना, तर ठेवला दोन तीन बँडी घेतले, कपडे वपडे घेतले थोडेसे. मी एवढे बेकार भूक लागले ना, सकाळपासून काहीच खाल्ली पण एक्सचेंज आहे असं नाही. बघा नाही जाऊन बघता ना. सोन्याशी काय घेतला का नाही तू? काय ग काय घ्यायचंय रामा, तू काय घेतला का नाही? का कपडे एवढा भरला, आता ते ठेवायची कुठं प्रश्न पडेल. चांगली गोष्टी. हे बघा एवढ्या वाढी पॅन्टी तिथं. काय घ्यायचं आता? तर भावांना आता खरेदी विरेदी केलेली आहे ना, मी चाललेले घरी आता वाजलेले 7 वाजता आम्ही तुम्ही निघलेले. खूपच बेकार झालेलं, एवढा तर अंदाज नाही वाजलं. माझं लयच बेकार काम झालेलं आहे. मग नाही आम्ही दोघं कसं गचकन कसं मी मावशीनी बॅग घेतली ना, इकडं मागं दिले टाकून. इथं मावशीला काही कळतंय का माझ्या मागं? काय का मावशीला काय नाही कळत? मावशीला काही कळतंय का? मावशी मावशी इकडून इकडून ना, अरे इकडून संध्याकाळची पण बघ ना. आता कुठे आहेत का आपण? मुंबईमध्येच आहे. मुंबईमध्येच आहे. CST आहे. बघा तुम्हाला दिसते का इथून? बघा हा मागे ही बघा, ही बघा इथून तुम्हाला नीट दिसत नाही, काच थोडी खराब झाली म्हणून. महानगरपालिका कंटाळा आला ना, मला झोप आले नाही. जाम बेकार झोप आलेली ना, पाहायचं एवढं बेकार लागलेलं ना, खूपच बेकार. उघड्या राहिला काय करणार, गरीब माणसाचं कुठं पण यायचं मग खरेदी करून जायचं. स्वस्त भेटते ना तिकडं, आणि आम्ही खूप गरीब माणसं आहेत. एवढी गरीब माणसं आहे ना, खूपच बेकार गरीब माणसं. जरा इकडं असं कुठं आहे येऊन खरेदी करून जातो आम्ही. चला जाऊया पुढे. तर आता घरी जाताना वडाला हा गाव आहे, तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो का. शहर नंतर झाला, गावच होता तो. हो नाही काय माहिती का, वडाला माहिती मुंबई वडाला शहर पण त्याचा व्ह्यू आहे ना रात्रीचा, तो तुम्हाला एक मिनिट दाखवतो. हे बघा व्ह्यू बघा किती भारी येतो रात्रीचा. इंग्लिश तेवढी आपली फास्ट आहे. हे बघा व्ह्यू बघा, एवढा भारी व्ह्यू येतो ना इथला. चला चला तुम्हाला अजून किती दाखवू, या तुम्ही मुंबईला ना बघा, मीच किती दाखवू तुम्हाला. हे बघा एवढा भारी व्ह्यू दिसतो ना. रात्रंदिवस मशाल चालते वडाला माहिती. हा ही बघा रात्रंदिवस चालणारी मशाल, आणि ती जादूवर मशाल आहे, हवेवर वरती चालते, जवळजवळ 200 ते 250 फुटावर मशाल आहे का. तुम्हाला सूर्य वाटत असेल पण मशाल आहे, मशाल ही खुशाल चालते, तुम्ही बघू शकता 24 तास. तिला कुठल्याच गोष्टीचा काही वापरला जातो. तिला कुठल्याच गोष्टीचं काही टेन्शन नाही, बिंदास चालते ती रात्रंदिवस. पेटतीच राहते ती अशी रात्रंदिवस, अशी पेटतीच राहते. आज वडाला गावचा हा चमत्कार किती भारी येते असं. मला आईला सांगतो घरी गेला एखाद फ्लॅट घे का, काय वाटतंय तुला मावशी? एखाद फ्लॅट घेतो मस्तपैकी,
ना माझी बरोबर मामा पण फ्लॅट घेतो. हा मग या ना तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी मस्त पैकी घेतो पुढच्या जन्मात फ्लॅट मुंबईला.